युद्धात जरी अब्दाली जिंकला तरी त्याचं जे ध्येय स्वप्न होतं की दिल्लीमध्ये स्वतःचं राज्य निर्माण करणं. अब्दाली ज्या उद्देशाने भारतात येत होता त्याला इथून फार मोठी लुटीची अपेक्षा होती. या युद्धाच्या वेळेस मात्र त्याला काहीच लूट मिळाली नाही. 10 फेब्रुवारी 1771 महादजी शिंद्यांनी दिल्ली जिंकून घेतली. 10 वर्षाच्या कालावधी 10 वर्षात जिंकून घेतली. या युद्धाचे जे परिणाम आहेत, राजकीय परिणाम, भारताच्या पुढच्या भविष्यावरती परिणाम काय झाले असं तुम्हाला वाटतं? आपल्याला एक लक्षात येईल की मी नेहमी असं सांगतो की युद्धात जरी अब्दाली जिंकला तरी त्याचं जे ध्येय स्वप्न होतं की दिल्लीमध्ये स्वतःचं राज्य निर्माण करणं किंवा उत्तर हिंदुस्थान म्हणजे ज्याला सिंध, पंजाब आणि मुलतान हे जे 3 प्रांत भारताचे आहेत ते आपल्या अफगाणिस्तानच्या राज्याचा भाग म्हणून अफगाणिस्तानमध्ये सामील करावे हे त्याचं जे स्वप्न होतं ते मात्र धुळीला मिळालं. कारण की या युद्धामध्ये मराठ्यांची जेवढी हानी झाली पण तेवढी जरी नसली झाली तरी एकूण अब्दालीची प्रचंड मोठी हानी झाली होती. मनुष्यबळाची, साधनसामुग्री आणि इतर सर्व याची हानी झाली होती. आणि दुसरी गोष्ट की यापूर्वी अब्दाली ज्या उद्देशाने भारतात येत होता त्याला इथून फार मोठी लुटीची अपेक्षा होती. या युद्धाच्या वेळेस मात्र त्याला काहीच लूट मिळाली नाही. उलटं जे काही घेऊन आला होता ते गमवून जाण्याची पाळी आली आणि म्हणून त्याला लवकरात लवकर भारतातून मायदेशी जाणं भाग पडलं. आणि हे जात असताना त्याच्या एक लक्षात आलं की जरी आपण भारतामध्ये दिल्लीमध्ये आपण काही व्यवस्था लावू शकू परंतु ती व्यवस्था चालण्यासाठी किंवा भारत आपल्या अनुपस्थितीमध्ये दिल्लीमधली यादवी संपवायची असेल तर आपल्याला मराठ्यांचं सहकार्य घ्यावं लागेल. आणि म्हणून अब्दालीने दिल्लीमध्ये तो आला आणि दिल्लीमध्ये तो जानेवारीच्या शेवटच्या म्हणजे तो फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यापर्यंत होता. आणि त्यांनी नानासाहेबाला एक दुखवट्याचं सांत्वनपर पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी हा सगळा मजकूर की मी तुमच्या भावाशी खूप मैत्रीचा तह करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझे सर्व तहाचे प्रस्ताव धुडकारून लावले आणि एक प्रकारे हे युद्ध माझ्यावर लादलेलं होतं आणि या युद्धामध्ये मला लढण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या झालेल्या युद्धामध्ये तुमची जी काय हानी झाली ही निश्चितच मला त्याचं मी तुम्हाला सांत्वन करू इच्छितो. आणि यापुढं देखील मी आता भारतातून मायभूमीला जातो आहे. माझे फक्त 2-3 अटी आहेत. एक तर माझा जो हस्तक आहे नजीब खान रोहिला तो दिल्लीचा मुघल बादशाचा कारभार पाहील आणि जी काही पूर्वीची व्यवस्था मुघल बादशांनी लावून दिलेली आहे भारताच्या रक्षणाची जबाबदारी किंवा इथले जे काही तुम्हाला जे दिलेले इथले सुबे वगैरे ते मी कायमस्वरूपी मान्य करून जात आहे. अच्छा, अशी हे केलेलं आहे. हां, अच्छा. आणि ते मान्य केलं आणि मग पुढं आपल्याला लक्षात येईल की फक्त 10 वर्षामध्ये मराठ्यांनी पुन्हा महादजी शिंद्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्लीवर चाल केली. आणि मजा म्हणजे की 1700 ह्या पानिपतच्या युद्धानंतर जो दिल्लीचा बादशाह होता अली गोहर की ज्यांनी स्वतःला शहालम असं नाव जाहीर केलं होतं तो दिल्लीतून पळून पाटण्याला बिहारमध्ये इंग्रजांच्या आश्रयाला गेला होता. आणि इंग्रजांशी त्यांनी तह केला होता आणि त्या तहाप्रमाणे इंग्रजांनी शहालम बादशाला पाटण्यातून आम्ही तुला दिल्लीत घेऊन जाऊ आणि तिथं असलेला तुझा शत्रू नजीब खान याचा पराभव करून तुला आम्ही दिल्लीच्या तख्तावर स्थापित करू बसू असं आश्वासन दिलं होतं. परंतु 10 वर्ष इंग्रजांना ते सहज शक्य झालं नाही. आणि महादजी शिंद्यांनी मात्र याही परिस्थितीमध्ये ते माळवा बुंदेलखंडमधले सगळे बंड मोडून काढले आणि महादजी शिंदे, तुकोजी होळकर, माधवराव पेशव्यांनी
दक्षिणेतून विसाजीपंत बिनेवाले, रामचंद्र कानडे हे आपले कारभारी पाठवले होते आणि ह्या चौघांनी मिळून दिल्लीवर आक्रमण केलं आणि 10 फेब्रुवारी 1771 महादजी शिंद्यांनी दिल्ली जिंकून घेतली. 10 वर्षाच्या कालावधी 10 वर्षात जिंकून घेतली. नजीब खाना मृत्यू पावलेला होता. त्याचा मुलगा झाबेता खान होता. त्याला मराठ्यांनी कैद केलं, दिल्लीचा ताबा घेतला आणि महादजीने तिथून इंग्रजांशी पत्रव्यवहार केला आणि त्यांना सांगितलं की शाह आलम बादशाला आमच्या ताब्यात द्या. कारण की शाह आलमनी दिल्ली ताब्यात आल्यानंतर महादजीला पत्रव्यवहार केला की तू मला दिल्लीच्या तख्तावर बसव. आणि मग महादजीने इंग्रजांना पत्रव्यवहार केला. इंग्रज पहिल्यांदा महादजींना ह्या गोष्ट करायला तयार नव्हते. मग महादजीने त्यांना युद्धाची धमकी दिल्यामुळे इंग्रजांचा नाईलाज झाला आणि इंग्रजांनी बिनाअट शाह आलमला महादजीच्या ताब्यात दिलं आणि मग महादजीने दिल्लीमध्ये शाह आलमचा राज्याभिषेक केला आणि त्या शाह आलमला आपल्याबरोबर घेऊन त्यांनी पुन्हा अब्दालीने ज्या पद्धतीचं प्रॉक्सी वॉर किंवा धर्मयुद्ध त्याचं स्वरूप दिलं तसं होऊ नये म्हणून महादजीने आपल्याबरोबर शाह आलम बादशाला आपल्या सैन्यात घेतलं आणि शाह आलमला घेऊन त्याने ह्या अफगाणांनी जिंकून घेतलेला सर्व भाग सिंध, पंजाब, मुलतान म्हणजे त्यातला सगळा भाग आपल्या ताब्यात आणला आणि ज्या नजीब खानामुळे हे पानिपत घडलं होतं त्या नजीब खानाची राजधानी नजीबाबाद, त्याचे 2 किल्ले महत्त्वाचे घोसगड आणि फत्तरगड हे जिंकून घेतले आणि त्या फत्तरगडमध्ये त्यांनी 30 लाखाची लूट लपून ठेवली. ती मराठ्यांनी पुन्हा मिळवली आणि नजीब खानाची जी कबर होती ती कबर उखडून ती गंगेत मिसळून टाकली आणि अशा पद्धतीने महादजी शिंद्यांनी पानिपतचा बदला घेतला आणि शाह आलमला दिल्लीच्या तख्तावर बसवलं आणि त्यानंतर महादजी शिंदे हा शाह आलम बादशाचा मुख्य कारभारी, वजीर आणि सेनापती ही दोन्हीही पदं महादजीकडं होती आणि तो त्याचा मुतालिक म्हणून होता आणि आपल्या हयातीपर्यंत 1794पर्यंत महादजीने दिल्लीच्या मुघल बादशाचा कारभार पाहिला. ओके.